काही साड्या लग्नासाठी बनलेल्या असतात आणि काही साड्या खास दिवाळी किंवा छोट्या सणांसाठी असतात. पण ही जी साडी आहे ती दोन्हीकडे जाणारी आहे. म्हणजे काय, लग्न सराईच्या साड्या थोड्या हेवी असतात, प्युअर सिल्क असतात, त्यामुळे महागाच्या असतात, हेवी काठ असतो, हेवी पदर असतो. परंतु दिवाळी किंवा छोट्या सणांच्या साड्या हलक्या फुलक्या असतात, चापून चोपून नेसता येतात, छोट्या काठाच्या पण असतात. या दोन्हीमध्ये जाणारी साडी म्हणजे ही अतिशय स्वस्त 1600 रुपयाची. याच्यामध्ये 6 रंग आहेत. वेबसाईटवरचा जो रंग आहे त्याच्यापेक्षा जरा जर्द रंग म्हणजे हिरवा कंच रंग माझ्यापर्यंत आलेला आहे. याच्यावरून माझ्या लक्षात आलं, वेबसाईटवरच्या कोणत्याही साडीला जरी तुम्ही शॉपिंग कार्टमध्ये टाकलं तरी लक्षात घ्या, घरी आल्यानंतर ती थोडीशी डार्क असण्याची शक्यता आहे. त्यात ही साडी त्या वेबसाईटवर लिहिलंय प्युअर सिल्क, परंतु मला असं वाटतं 1600 रुपयांपर्यंत प्युअर सिल्क कोणत्याही ब्रँडला परवडत नाही. ही सॉफ्ट सिल्क किंवा सेमी सिल्क ज्याला म्हणतात तसा प्रकार असू शकतो, कारण की ती चापून चोपून पण बसते. म्हणूनच मी म्हटलं ना, त्याच्या रंगामुळे आणि त्याच्या थोड्याशा जाड काठामुळे कोणत्याही लग्नाला पण तुम्ही नेसू शकता आणि कोणत्याही छोट्या मोठ्या फंक्शन्सला सुद्धा परवडेबल असल्यामुळे आणि इतकी चापून चोपून बसत असल्यामुळे ही साडी कमाल जाऊ शकते. कारण त्याच्याबरोबरचं स्टायलिंग करणं अतिशय सोपं आहे. हिरव्याच रंगाला मोनोक्रोमॅटिक कलरमध्ये म्हणजे पोपटी जो सिल्कचा माझ्या घरामध्ये पडून असलेला जो ब्लाऊज आहे तो मी इथे घातलेला आहे. परंतु साडीमध्ये मोठाच्या मोठा ब्लाऊज दिलेला आहे, थोडासा अति मोठा ब्लाऊज दिलेला आहे. पण मला असं वाटतं तो पूर्ण कापण्यापेक्षा तुम्ही या साडीला गुंडाळत गुंडाळत गेलात तर याच्या निऱ्या चांगल्या येतील. कारण की पूर्ण ब्लाऊज जर कापलात तर अगदी मोजक्या 4 ते 5च निऱ्या येतील. तुम्ही माझ्यापेक्षा धष्टपुष्ट असाल तर मला असं वाटतं की ब्लाऊजचं कापड ठेवलेलं बरं. आणि जे एक्स्ट्रा तरी सुद्धा ब्लाऊजचं कापड दिलेलं आहे त्याचा तुम्ही मस्त मॅचिंग ब्लाऊज शिवू शकता. इतक्या सुंदर हिरव्या कंच रंगावरती पिवळा धम्म, त्याच्यानंतर लाल चुटुक किंवा गुलाबी, पण तरी याच्यातला जो डेप्थ आहे, डीप डार्कनेस आहे, तो मात्र त्या रंगामध्ये कॉन्ट्रास्ट जरी तुम्ही खेळलात तरी यायला हवा. कारण याचं ते पारंपरिक असणं, काठापदराचं असणं, ते तुम्हाला ब्लाऊजमध्ये पण शक्यतो मॅच करता आलं तर खूप छान. आज स्लीवलेस ब्लाऊजमुळे हे सगळं मॉडर्न प्रकरण जरी असलं तरी ज्वेलरीनं मी त्याला पुन्हा एकदा पारंपरिक करून टाकलेलं आहे.